9 वर्षांनी जयदीप जेव्हा अमेरिकेतून घरी आला तेव्हा समोरच्या घरातून लहान मुलांच्या रडण्याचे आवाज येऊ लागले. तेव्हा जयदीपची आई म्हणाली, खबरदार, या घरात कधी गेलात तर, जिने पतीच्या मृत्यूनंतर गल्लीत घाण करून टाकली आहे. आज जयदीपचे लग्न होते तेव्हा अचानक 2 लहान मुले फाटके जुने कपडे परिधान करून घरात आले. त्यांनी तिथे जेवण केले आणि ते एका पिशवीत जेवण भरून ते जाऊ लागले. ते पाहून जयदीपच्या आईने त्यांना मारहाण करून जखमी केले. तेव्हा जयदीपने त्यांना आपल्या आईच्या तावडीतून मोकळे केले आणि त्यांना त्यांच्या घरी सोडायला गेला. तेव्हा आत गेल्यावर त्याला झटकाच बसला, कारण जयदीप हा आपल्या शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. तब्बल 9 वर्षांनी कोणाला काही न कळवताच तो पुन्हा भारतात आला. त्यानंतर एअरपोर्टवरून तो टॅक्सीतून त्याच्या घरी आला. तेव्हा तेथील महिला ह्याला त्याला नावं ठेवण्यात मग्न होत्या, ज्यामध्ये जयदीपच्या आईचाही समावेश होता. जयदीपने अमेरिकेहून येणार असल्याचे कोणालाही सांगितले नव्हते. त्याला आपल्या कुटुंबाला सरप्राईज द्यायचे होते. घरासमोर टॅक्सी थांबताच त्याने बघितले की त्याची आई 3-4 बायकांमध्ये जाऊन कोणाबद्दल तरी बोलत बसली होती. जयदीपला पाहताच ती सर्व काही सोडून त्याच्याकडे धावली. जयदीपने टॅक्सीचा दरवाजा उघडला आणि बाहेर पडताच आई आश्चर्याने आपल्या मुलाकडे पाहत होती. मग त्यांनी आपल्या मुलाला मिठी मारली आणि त्या अश्रू ढाळू लागल्या. त्या म्हणाल्या, मला कळवले असते तर मी तुझ्या आवडीचे सर्व खाद्यपदार्थ तयार करून ठेवले असते. जयदीप आईच्या बाजूला उभा होता. त्याचेही डोळे भरून आले होते. तो म्हणाला, आई, जर मी तुला माझ्या आगमनाची बातमी दिली असती तर तुझ्या चेहऱ्यावर हा अचानक येणारा आनंद मला पाहता आला नसता. सामान घेऊन तो आईसोबत घरात शिरला. आपला भाऊ आल्याचे पाहून जयदीपची धाकटी बहीण आनंदाने ओरडली. मोठा भाऊ, वहिनी आणि मुलंही होती. प्रत्येकाच्या मनात आनंदाची लाट उसळली होती. जयदीप तब्बल 9 वर्षानंतर अमेरिकेतून परतला होता, म्हणून त्याने सर्वांसाठी भेटवस्तू आणल्या होत्या. त्याचं बालपण याच गल्लीमध्ये गेलं होतं, त्यामुळे तो परिसरातील लोकांना विसरला नव्हता. दुसऱ्याच दिवशी जयदीपची आई यांनी आपल्या मुलाच्या आगमनामुळे जवळच असलेल्या एका स्वीट होममध्ये भरपूर मिठाईची ऑर्डर दिली आणि अमेरिकेतून आणलेल्या भेटवस्तूंबरोबरच तिने प्रत्येकाच्या घरी मिठाई आणि भेटवस्तू वाटायला सुरुवात केली. समोरच्या छोट्या घराबाहेर उभी असलेली 2 निरागस मुलं तळमळल्या नजरेने जयदीपच्या आईकडे पाहत होती, जी प्रत्येक घरात मिठाई आणि भेटवस्तू घेऊन जात होती. त्या मुलांच्या डोळ्यात आशेचे दिवे जळत होते, कारण जया काकू आमच्या घरी कधी मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतील हे त्यांना कळत नव्हते. या मुलांचे आशाभूत डोळे रिकामेच राहिले जेव्हा जया काकूंनी त्यांना काहीच दिले नाही, पण त्यांच्याकडे त्या तिरस्काराने पाहत होत्या. सगळ्यांच्या घरी मिठाई आणि भेटवस्तू दिल्यावर जया काकू त्यांच्या घरी जाऊ लागल्या. मग ती मुलं छोटी पावलं टाकत जया काकूंच्या दारात येऊन उभी थांबली. ते म्हणाले, आजी, तुम्ही आम्हाला मिठाई आणि भेटवस्तू देणार नाही का? या 2 मुलांनी अतिशय निरागसपणे विचारले होते, पण जया काकूंनी त्यांना तुच्छतेने ढकलून दिले आणि ते मुलं जमिनीवर पडले आणि त्या म्हणाल्या, भिकाऱ्यांनो, इथून निघून जा. असे वाटते तुम्हाला विष देऊन मारून टाकावं. तुझ्या आईने संपूर्ण परिसरात दुर्गंधीच पसरवली आहे. तुम्ही इथून निघून जा. तुम्ही दोघांनी माझ्या घरासमोर टाकलेल्या वाईट पावलांपासून मला सावध राहायला लागेल. तुमच्यामुळे माझ्या मुलाला नजर लागू शकते. आईचा आवाज ऐकून नुकताच उठलेला जयदीप आपल्या खोलीतून बाहेर आला. तेव्हा त्याला त्याची आई दरवाजाजवळ उभी राहून नकळत कोणाला तरी शिव्या देताना दिसली. जयदीपला वाटले, कदाचित कोणीतरी भीक मागणार असेल, म्हणून त्याची आई त्यांना शिव्या देत असावी. पण जयदीपने समोरच्या 2 मुलांकडे पाहिले तर ती निरागस मुले होती. एक मूल रडत होतं आणि त्याची बहीण त्याचे अश्रू पुसत होती. ते मुलं म्हणाली, काका, आजींनी आम्हाला मिठाई दिली नाही. असे म्हणत दोन्ही मुले आपल्या घराकडे निघाली. तेव्हा जया काकू म्हणाल्या, दळभद्री पोरांनो, तुमची जीभही तुमच्या आईसारखीच लांब आहे. जर तुम्ही माझ्या दारातून लवकर गेले नाही तर मी तुमच्यासोबत काय करेल याचा तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. असे म्हणत जया काकूंनी आपला मुख्य दरवाजा जोरात बंद केला. ते मागे वळताच जयदीपला पाहून त्यांना गोंधळल्यासारखं वाटलं. जयदीप म्हणू लागला,
आई, त्या निष्पाप मुलांना का बडबड करतेस? यावर जया काकू म्हणू लागल्या, मी या हरमखोर मुलांना चांगलेच ओळखते. त्यांचे हेच काम आहे. दर दुसऱ्या दिवशी दारात येऊन उभे राहतात. यावर जयदीप म्हणाला, आई, ते लहान मुलं आहेत. कदाचित त्यांच्या घरात टीव्ही नसेल म्हणून ते येत असतील. तू उगाच त्यांना बडबड करू नको. त्यानंतर जयदीपने आईला विचारले, समोर हे छोटे घर कोणाचे आहे? ती लहान मुलं तिथेच राहतात का? यावर जया काकू म्हणाल्या, तू लक्ष देऊ नको. त्याचवेळी जयदीपची वहिनी स्वयंपाकघरातून बाहेर आली होती. ती स्वयंपाक करण्यात व्यस्त होती, पण तिचे कान सासूचे बोलणे ऐकण्यात गुंग होते. बाहेर येतच ती जयदीपला म्हणाली, अहो भाऊजी, हे सारिकाचे घर आहे आणि ती मुलंही तिचीच आहेत. हे ऐकून जयदीप निस्तेज झाला. पुढच्या क्षणी त्याची पावले त्या घराकडे वळली. जया काकूंनी आपल्या सुनेकडे अतिशय कडक नजरेने पाहिलं आणि त्या जयदीपच्या मागे गेल्या. जयदीप घराचे गेट उघडून सारिकाच्या घराच्या दिशेने चालला होता. तितक्यात जया काकूने त्याला हाताशी धरून आपल्याकडे त्याचा चेहरा केला आणि त्या म्हणाले की, तू तुझी शपथ विसरला का? जयदीप म्हणू लागला की, आई, आता या गोष्टीला 9 वर्ष झाले आहे. फक्त एकदा मला जाऊ दे. मी तिच्यावर एक नजर टाकून परत येईन. जया काकूने आपल्या मुलाच्या डोळ्यात अश्रू चमकताना पाहिले. तेव्हा त्या म्हणाल्या, जर तू तिच्याकडे जाण्याचा प्रयत्न केलास तर तुला माझे मेलेले तोंड पाहावे लागेल. 9 वर्ष उलटून गेली होती, पण जया काकूंचा स्वभाव अजून बदलला नव्हता. जयदीप वयाच्या 20व्या वर्षी अमेरिकेला गेला होता आणि आता 29 वर्षाचा झाला होता. या 9 वर्षात त्याच्या आयुष्यात बरेच काही बदलले होते, पण तरीही त्याच्यात राहिलेली एक गोष्ट म्हणजे सारिकावरचे प्रेम. 9 वर्षापूर्वी असलेले सारिकाचे मनमोहक रूप जयदीपच्या डोळ्यासमोर आले. स्कार्फने गुंडाळलेला चेहरा आणि त्यात दिसणाऱ्या सुंदर डोळ्यांच्या पहिल्याच नजरेत जयदीप तिच्या प्रेमात पडला होता. सारिकाला पाहताच त्याने त्याचे भान हरपले होते. ती जितकी निरागस होती तितकी सुंदर होती. जेव्हा सारिकाचे कुटुंब नवीन या गलीत राहायला आले होते, तेव्हा सुरुवातीला जया काकूंचे त्यांच्याशी फार चांगले जमायचे. जया काकू या अतिशय मनमिळावू स्त्री होत्या. गल्लीतील लोकांशी त्यांचे चांगले संबंध होते, पण त्यांच्यामध्ये एक अशी गोष्ट होती की त्यांचे फक्त त्यांच्यासारख्याच लोकांशी जमायचे. गल्लीत काही नवीन लोक राहायला आल्याचे समजल्यावर त्यांनी लगेच जेवण बनवले आणि जयदीपला शेजाऱ्यांच्या घरी जाऊन द्यायला सांगितले. त्या म्हणाले की ते लोक सामान लावण्यात व्यस्त असतील. त्यांना स्वयंपाक करायला वेळ कुठे मिळाला असेल. त्यावेळी जयदीपने नुकतेच नवीन कॉलेजला ॲडमिशन घेतले होते आणि तो नुकताच कॉलेजमधून घरी परतला होता. त्याचा भरपूर वेळ झोपण्याचा बेत होता, पण आईच्या सांगण्यावरून जेवणाचे ताट घेतले आणि समोरच्या नवीन शेजाऱ्यांच्या घरी गेला. तेव्हा दारावरची बेल वाजवतात सारिकाने दरवाजा उघडला. त्या दोघांची नजरानजर व्हायला अवघे काही क्षण लागले होते. जयदीपला पाहताच ती लगेच दाराच्या मागे मागे सरकली आणि ओढणीने आपला चेहरा लपवला. ती म्हणाली, तू कोण आहेस? तिच्या सुंदर चेहऱ्यापेक्षा तिचा आवाज अधिक मोहक होता. जयदीप त्या पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडला होता. मग हा क्रम चालूच राहिला. जयदीपच्या घरी जेव्हा काही चांगलं बनायचं तेव्हा तो त्याच्या वहिनीला म्हणायचा, वहिनी, प्लीज ताट भरा, मी आपल्या नवीन शेजाऱ्यांना देऊन येतो. आणि त्याची वहिनी ताट भरायची आणि जयदीप त्या बहाण्याने आपल्या नवीन शेजाऱ्यांच्या घरी जायचा. पण काही दिवसांनी समजले की सारिकाचे वडील दारूचे व्यसनी आहेत आणि तिची आई फॅक्टरीमध्ये काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. पण जेव्हा जया काकूंना या गोष्टी कळल्या तेव्हा त्यांना त्यांचे नवीन शेजारी फारसे आवडले नाही. ज्यापूर्वी त्यांची स्तुती करताना थकत नव्हत्या, आज त्यांचे नाव ऐकले की त्यांच्या कपाळावर आठ्या पडायच्या. एक दिवस त्या गल्लीतील रिकाम्या बायकांशी गप्पा मारत बसल्या होत्या. तेव्हा त्या गल्लीतल्या बायांना म्हणाल्या की, अरे, हा कसला नवरा आहे? तो दिवसभर घरात नशेत अंथरुणावर पडून असतो आणि त्याची बायको बाहेर कमवायला जाते. तेव्हा दुसरी बाई म्हणते की, त्याला मटक्याचा सुद्धा नाद आहे. हेही आम्ही ऐकले आहे. घरात जानजेवण लग्नाला आलेली मुलगी आहे. उद्या काही झाले तर यांचे कसे होईल? अशा लोकांना त्यांच्यासोबत कोणाच्याही इज्जतीची पर्वा नसते. एके दिवशी जयदीपने आईकडून असे शब्द ऐकले. तेव्हा तो म्हणाला,
आई, तू कोणाबद्दलही असं कसं बोलू शकतेस? उलट स्वतःसाठी आणि आपल्या मुलीच्या उदरनिर्वाहासाठी काम करणाऱ्या महिलेच्या धाडसाचे तुम्ही सर्वांनी कौतुक केले पाहिजे. त्यांच्या आयुष्यात अजून किती अडचणी येतील कुणास ठाऊक. त्यांनी स्वतः नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते कायदेशीररित्या उदरनिर्वाह करत आहे. किमान त्या त्यांच्या व्यसनी नवऱ्यासमोर हात तर पसरत नाही ना. तुम्ही लोक त्यांचे दुःख समजू शकत नसाल तर त्यांच्या अडचणी देखील वाढवू नका. यावेळी परिसरातील 3-4 महिला उपस्थित होत्या. सर्वांनी तोंडावर हात ठेवले आणि म्हणू लागल्या, जया काकू, कृपया तुमच्या मुलालाही आवर घाला. तो त्यांना जेवण देण्यासाठी दररोज त्यांच्या घरी ताटच्या ताट भरून घेऊन जातो. काळ खूप वेगवान झाला आहे. तुमचा हा मुलगा खूप निरगस आहे. आम्हाला माहीत नाही ते कसले लोक आहेत. उद्या ते तुमच्या मुलाला तुमच्याबद्दल भडकवण्याची शक्यता आहे. मग विचार करा काय होईल. या गोष्टी त्यांनी जया काकूंना खालच्या स्वरात सांगितल्या. जयदीपला ऐकू येत नव्हते, पण त्या काय बोलू पाहत होत्या याची त्याला कल्पना आली होती. तो वाईट चेहरा करून त्याच्या खोलीत गेला. त्याने आधीच विचार केला होता की तो फक्त सारिकाशीच लग्न करेल. ती एक गरीब आणि निष्पाप मुलगी आहे आणि त्याच्या घरात येऊन तिचे आयुष्य आनंदाने भरेल. पण आईचे हे शब्द ऐकून त्याचा मूडच बिघडून गेला होता. कॉलेजला जाण्यासाठी सकाळी घरून निघताना तो अनेकदा सारिकाला भेटत असे. ती ओढणी डोक्यावर घेऊन स्वतः दुकानातून रेशन वगैरे आणायला जायची. हे बघून जयदीपच्या मनाला अजून वाईट वाटत असे. एके दिवशी त्याने तिला सांगितले की तुला काही हवे असेल तर मला सांग, मी घेऊन येत जाईल. सारिकासुद्धा मनातून त्याच्यावर प्रेम करू लागली होती, पण ती तिचे जयदीपवर असणारे प्रेम व्यक्त करू शकत नव्हती. कदाचित तिला तिच्या वडिलांची खूप भीती वाटत असावी किंवा जया काकूंची. एक दिवस ती दोघीही गल्लीतील पक्क्याच्या दुकानामागे रस्त्यावर बोलत असताना जया काकूने आपल्या मुलाला सारिकासोबत पाहिले आणि त्यांना धक्काच बसला. आईला पाहताच जयदीप ताबडतोब कॉलेजकडे निघाला, तर सारिका चेहरा लपवत घराकडे निघाली. जया काकूंना असे कधीच वाटत नव्हते की त्यांच्या मुलाने सारिकाशी काही संबंध प्रस्थापित करावे. हे कधीही त्या सहन करू शकत नव्हत्या. बऱ्याच दिवसापासून जया काकूंच्या लक्षात येत होते की आपला मुलगा सारिकामध्ये जरा जास्तच इंटरेस्ट दाखवत आहे. म्हणून जया काकू कुठल्या ना कुठल्या बहाण्याने त्याच्या मागे जात असे. सुरुवातीला त्यांना ही सारिका खूप आवडली होती, पण जेव्हा त्यांना त्याच्या घरची परिस्थिती समजली तेव्हा त्या पूर्णपणे बदलल्या होत्या. किमान त्यांना त्यांच्यापेक्षा खालच्या दर्जाच्या लोकांशी संबंध ठेवायला आवडत नव्हते. विशेषतः एक मुलगी जिचे वडील दारूचे व्यसनी होते आणि आई कारखान्यात काम करत होती. अशा लोकांशी त्या कधीच आपल्या मुलाचे नाते जोडू शकत नव्हत्या. मात्र त्या दिवशी जयदीप कॉलेजमधून घरी आल्यावर गल्लीत गोंधळ उडाला होता. गल्लीतील महिलांनी सारिकाच्या आईला बाहेर उभे केले आणि त्यांना बोलायला लागले की ही कसली बाई आहे, हिला तर आपल्या गल्लीमधून हाकलून दिले पाहिजे. हा चांगल्या लोकांचा परिसर आहे. जर अशा लोकांना आपण आपल्या गल्लीत आश्रय देण्यास सुरुवात केली तर संपूर्ण परिसराची बदनामी होईल. अगं बाई, तू तुमचं सामान बांधून इथून दूर निघून जा. आम्ही तुला खूप चांगलं समजलं होतं, पण या कॉलनीमध्ये आल्यापासून तुम्ही आई आणि मुलगी काय करत आहात हे आम्हाला चांगलेच ठाऊक झाले आहे. आणि दिवसभर तुझा नवरा दारू पिऊन गल्लीत मोठ्या मोठ्याने शिव्या देत फिरत असतो. आम्ही सभ्य लोक आहोत आणि हा सभ्य लोकांचा परिसर आहे. तुझ्यासाठी इथून निघून जाणे चांगले आहे. बायकांचे म्हणणे ऐकून सारिकाची आई रडू लागली. त्या म्हणाल्या, कृपया आमच्यावर असा अत्याचार करू नका. मी माझ्या पतीला समजावून सांगेन. भविष्यात मी जेव्हाही कामावर जाईन तेव्हा घराला बाहेरून कुलूप लावेन. आधीच्या कॉलनीमध्येही लोकांनी आमचा अपमान करून आम्हाला हकलून दिले होते. मलाही एक तरुण मुलगी आहे आणि मला तिला चांगल्या वातावरणात ठेवायचे आहे आणि तिचे लग्न चांगल्या घरात करायचे आहे. देवासाठी माझी असहायता तुम्ही लोक समजून घ्या. या गोष्टी ऐकून जयदीपचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्याने घरी जाऊन आईला स्पष्टपणे सांगितले की त्याला सारिकाशी लग्न करायचे आहे.
हे ऐकून जया काकू यांनी आपल्या मुलाकडे एक कटाक्ष टाकला. मग त्या म्हणाल्या, हो हो, आणि तुझे शिक्षण पूर्ण कर, मग मी तुझे लग्न करून देईन. पण जयदीप म्हणाला, नाही, मला सारिकाशीच लग्न करायचं आहे आणि ते मला आजच करायचं आहे. तू माझं आणि तिचं लग्न करून दे. मी त्यांना यापुढे या समस्येमधून जाताना पाहू शकत नाही. हे ऐकून जया काकूंना खूप राग आला. पुढच्या क्षणी त्या ओरडू लागल्या आणि आपल्या मुलाला म्हणू लागल्या, मी मरेन, पण तिला या घरची सून कधीच होऊ देणार नाही. त्या कैदाशिनीने तुला फसवले आहे. मी तोच विचार करत होते की तू दिवसेंदिवस इतकं काळजीत का राहू लागला आहे. त्या हिंडपिऱ्या मुलीने तुझ्यावर जादू केली आहे, जेणेकरून चांगल्या घरचा मुलगा तिच्या जाळ्यात अडकू शकेल. आईचे बोलणे ऐकून जयदीप आधीच डोके धरून बसला होता. तो म्हणाला की, आई, तसं काही नाही. ती कधीच मला म्हटली नाही की माझे तुझ्यावर प्रेम आहे. पण जया काकू म्हणू लागले की या मुली अशाच असतात, त्या स्वतःवर काही येऊ देत नाही. आई, तसे काही नाही. खरं तर मीच तिच्या प्रेमात पडलो आहे. ती खूप चांगली मुलगी आहे. हे संभाषण सुरू असतानाच अचानक समोरच्या घरातून रडण्याचे आवाज येऊ लागले. जे समोर आलं ते जयदीपच्या डोक्यावर आभळ पडल्यासारखं होतं. सारिकाच्या आईला सारिकाचे वडील मारहाण करत होते. त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता, त्यामुळे शेजाऱ्यांना त्यांचे संभाषण स्पष्टपणे ऐकू येत होते. सारिकाच्या वडिलांनी स्वतःसारख्या दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तीशी सारिकाचे नाते निश्चित केले होते. तो तिच्यापेक्षा वयाने खूप मोठा होता. इतकंच नाही तर तिच्या व्यसनी वडिलांनी तिला त्यांच्या सारख्याच व्यसनी व्यक्तीला विकल्याचंही लोकांनी सांगितलं. हे ऐकून जयदीपचे डोके सुन्न पडले होते आणि तो रडू लागला. रडणाऱ्या डोळ्यांनी तो आईला म्हणाला, आई, हीच ती योग्य वेळ आहे. तू जाऊन तिच्या आईशी बोल. मी सारिकाला दुसऱ्याची होताना पाहू शकत नाही. माझे तिच्यावर खूप प्रेम आहे. माझा जीव गेला तरी चालेल, पण सारिकाला मी कोणाची होऊ देणार नाही. आई, प्लीज तू त्यांच्या घरी जाऊन माझ्या आणि सारिकाच्या नात्याबद्दल बोल. पण जया काकूंनी हातवारे करून आपल्या मुलाला गप्प केले. त्या जयदीपला म्हणाल्या की जर तू काही बोलला किंवा माझ्या आदेशाच्या विरोधात गेला तर मी तुझ्यासमोर आत्महत्या करेन. हे ऐकून जयदीपला सुचत नव्हते की काय करावे आणि काय नाही. सारिकावर जरी त्याचं प्रेम असलं तरी तो तिच्यापेक्षा त्याच्या आईवर जास्त प्रेम करत होता. पण त्याने त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. जणू त्याच्या डोळ्याची झोपच उडाली होती. तो गावातील मंदिराबाहेर बसून रात्रभर रडत होता. या स्थितीला तो पोहोचेल असे त्याला कधीच वाटले नव्हते. शेवटी तो दिवस उगवला, सारिकाच्या लग्नाचा. त्यांच्या घरी पाहुणे येत होते आणि जयदीपला हे दृश्य बघवत नव्हते. त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते. काही वेळाने लग्नाची मिरवणूक आली आणि सारिका शांतपणे तिच्या सासरी गेली. तेव्हा जयकाकूंच्या मनाला बरं वाटले. त्या म्हणू लागले की सुदैवाने या कैदाशिनीने त्यांचा जीव वाचवला. ती इथेच बसून राहिली असती तर माझ्या मुलाने तिच्याशी कोणत्याही परिस्थितीत लग्न केले असते. जयदीप इतके दिवस खूप ट्रेसमध्ये गेला होता. त्याचे स्वतःच्या खाण्यापिण्यावर अजिबात लक्ष नव्हते. काही आठवड्यानंतर त्याच्या मोठ्या भावाने त्याला दुसऱ्या देशातील कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला आणि नंतर तो दुसऱ्या देशात गेला. 9 वर्ष हा काही कमी काळ नव्हता, पण एकही क्षण असा गेला नाही की जेव्हा त्याला सारिकाची आठवण आली नसेल. तरीही ती दुसऱ्याची होती, पण आजही जयदीप फक्त तिचाच विचार करत होता. यानंतर त्याच्या आई, बहिणी, भावांना अमेरिकेतून अनेकदा फोन करत राहिला, पण कोणीही त्याच्याशी सारिकाबद्दल बोलले नाही. एकदा त्याच्या बहिणीशी बोलला तेव्हा त्यांनी सारिकाबद्दल विचारायला सुरुवात केली. तेव्हा त्याच्या बहिणीने त्याला सांगायला सुरुवात केली की सारिकाचा नवरा खूप वाईट आहे. तो तिचा खूप छळ करतो. तो देखील तिच्या वडिलांसारखा व्यसनी आहे. सारिकाच्या आईने हे सर्व त्याच्या बहिणीला सांगितले होते की तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. मग काही वेळाने आम्ही पुन्हा सारिकाबद्दल बोललो तर वहिनीने सांगितले की ते लोक हे घर सोडून गेले आहेत आणि ते कुठे गेले आहेत
हे कोणालाच माहीत नव्हते. हे ऐकून जयदीपचे हृदय धडधडू लागले. त्याला अजूनही आशा होती की कुठल्या तरी बहाण्याने तो सारिकाला शोधून काढेल. एक ना एक दिवस तो तिची एक झलक पाहण्यास सक्षम असेल. पण आता त्याच्या सर्व आशा मावळल्या होत्या. शिक्षणासोबतच तो तिथे जॉब करू लागला. त्याची कमाई चांगली होऊ लागली होती आणि आज 9 वर्षांनी परत आल्यावर त्याच्या प्रेमाने पुन्हा डोके वर काढले होते. मात्र आजही त्याची आई आणि कॉलनीतील महिला सारिकाबद्दल वाईट बोलत होत्या. सारिका समोरच्या घरात राहते हे जयदीपने ऐकले होते. सारिकाला केव्हा जाऊन भेटायचे याची त्याला खात्री नव्हती. पण त्याच्या आईने अशा धमक्या दिल्या की तो पुन्हा हतबल झाला. ही दोन्ही तिची मुली होते आणि ते त्यांच्या आईवरच गेले होते. पण गरिबीमुळे त्यांची अवस्था फारच वाईट झाली होती. जेव्हा जया काकूंनी पाहिले की आपला मुलगा आपल्या हातातून निसटून जाईल, त्यामुळे त्यांनी लगेचच त्याच्यासाठी स्थळं शोधण्यास सुरुवात केली. सुयोग्य मुलगी पाहून त्यांनी मुलाचे नातेही निश्चित केले. पण जयदीप कोणत्याही परिस्थितीत लग्नासाठी तयार नव्हता. तो फक्त त्याच्या आईला आनंद देण्यासाठी तयार झाला. घरात शैनाई वाजवली गेली. 3-4 दिवस वेगवेगळे फंक्शन करण्यात आले. संपूर्ण कॉलनीतली लोक येत जात होते. पण सारिकाला आणि तिच्या मुलांना कोणीही लग्नाला बोलावले नव्हते. जयदीप अजिबात खुश नव्हता. त्याने आपल्या होणाऱ्या बायकोला पाहिले नव्हते. तो फक्त बाहुल्याप्रमाणे सर्व विधी करत होता. तो फक्त एक वर म्हणून तयार होऊन बसला होता. त्याच्या डोळ्यात अचानक अश्रू आले. डोळ्यातील अश्रू तो मोठ्या कष्टाने आवरत होता. आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम झाल्यावर सर्व नातेवाईक आणि शेजारी जेवणात व्यस्त असताना सारिकाची 2 मुले घरात आली. ते पातेल्यातून जेवण काढणाऱ्या व्यक्तीकडे गेले आणि त्याला जेवण मागू लागले. सुरुवातीला त्या जेवण वाढणाऱ्या व्यक्तीने त्यांना खूप शिवीगाळ केली आणि तिथून निघून जाण्यास सांगितले. पण नंतर त्याला त्या निरागस मुलांच्या चेहऱ्यावर दया आली. हातात धरलेल्या पॅकेटमध्ये एकात भात भरला आणि दुसऱ्यात भाजी. मग तो म्हणाला, पुन्हा इथे येऊ नका, घरी जावा. ती मुलं अनेक दिवसांपासून उपाशी असल्यासारखी वाटत होती आणि असे स्वादिष्ट भोजन पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. दोघे बहीण भाऊ घरातून बाहेर पडू लागतात. जया काकूंनी त्यांना पाहिले आणि सर्वात आधी तिने जेवण वाढणाऱ्या नंदू काकांना खूप बडबड केली. त्यानंतर त्यांनी त्या मुलांच्या हातातून अन्नाची पाकिटं काढून जमिनीवर फेकून दिली आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे बघून जयदीप स्वतःला थांबू शकला नाही. तो तिथून उठला आणि त्या मुलांना त्याच्या आईकडून सोडवायला जाऊ लागला आणि म्हणाला, आई, या मुलांनी तुझे काय नुकसान केले आहे? आता तर तू अन्नाची नासाडी केली आहे. या मुलांनी ते खाल्ले असते तर काय झाले असते? सगळे त्याच्याकडे बघत होते. जयदीपने दोन्ही मुलांच्या हाताला धरून त्यांच्यासाठी पुन्हा एकदा ताटात जेवण भरून आणले आणि मग तो स्वतः त्या मुलांना त्यांच्या घरी सोडायला गेला. त्याला त्या लहान मुलांबद्दल खूप वाईट वाटत होते. त्याने दरवाजा ठोठावला तेव्हा सारिकाने दार उघडले. पण तिची अवस्था पाहून जयदीपला धक्काच बसला. तिच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखी चमक होती ना आनंद होता. त्याला बघून तिच्या मनात काहीतरी घडले म्हणून ती गंभीर आणि दुःखी होती. जयदीपने तिला अशा अवस्थेत पाहून डोळे मिटले. त्यानंतर काय झाले ते कळले नाही आणि सारिका ढसाढसा रडू लागली. तिची दोन्ही मुलं आपल्या आईकडे तळमळत्या नजरेने पाहत होती. तर त्याला नवरदेवाच्या रूपात बघून ती रडतच होती. तेवढ्यात त्याला काहीतरी विचार आला आणि त्याची आई त्याला घ्यायला त्याच्या मागे मागे आली. ती म्हणाली, जयदीप, या मुलीपासून दूर राहा. ती अशी मुलगी आहे, तिचा नवरा मेला आहे. ती पैसे कमवण्यासाठी काय करते हे तुला माहीत नाही. तिच्यावर झाल्या अत्याचारानंतरही तिची मुले भुकेने रडत असतात. जयदीपच्या संयमाची परिसीमा राहिली नव्हती. तो म्हणाला, आई, आता मी तुझे काहीच ऐकणार नाही. मी ठरवलंय की मला लग्न करायचं असेल तर मी तिच्याशीच लग्न करेल. त्याने आपल्या घरी बसलेल्या ब्राह्मणाला हाक मारली. सारिका जयदीपच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने पाहत होती. जयदीपने तिला तिची संमती विचारली तेव्हा ती रडली आणि म्हणाली, मी तुझे लायक नाही. मी विधवा आहे आणि मी 2 मुलांची आई आहे आणि वृत्तपत्रातील जाहिरातीत माझा चेहराही विकला आहे जेणेकरून ते माझी चित्रे जाहिरातीमध्ये वापरू शकतील
आणि त्या पैशातून मी मुलांना खाऊ घालू शकेन. हे ऐकून जयदीप रडू लागला. त्याची आई खंबीरपणे उभी राहिली आणि नंतर गदारोळ सुरू केला. पण तोपर्यंत जयदीप आणि सारिकाचे लग्न झाले होते. जेव्हा त्याने सारिका आणि तिच्या मुलांना त्याच्या घरी आणले तेव्हा आईने चप्पल काढून सारिकाला फेकून मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच्या मोठ्या भावाने आणि वहिनीने त्याच्या आईला पकडून दुसऱ्या खोलीत बंद केले. अनेक महिने जया काकू सारिकाला कडवट शिव्या देत राहिल्या. पण काही दिवसानंतर सारिका आणि तिच्या मुलांना जया काकूंना आपल्या मुलासाठी स्वीकारावेच लागले. जयदीपच्या प्रेमाने सारिकाला जिवंत केले होते आणि मुलेही आनंदी होती. गल्लीतल्या लोकांना काही बोलायचे होते तेव्हा जयदीपने त्यांना अशा प्रकारे गप्प केले की सर्वांची बोलतीच बंद झाली. जेव्हा जयदीप आणि सारिका तिच्या 2 मुलांना घेऊन अमेरिकेला गेला आणि तिकडेच सेटल झाला. मित्रांनो, ही गोष्ट आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.